हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खूप ट्रॉमटाईज करणारा असणार आहे तुम्हा सर्वांसाठी आणि स्पेशली जे लोकलने ट्रॅव्हल करतात त्यांच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. गाईज प्लीज, जे कोणी लोकलने ट्रॅव्हल करत आहेत प्लीज सांभाळून लोकलने ट्रॅव्हल करा. आपल्या आईवडिलांचा विचार करा. ट्रेनला गर्दी असेल तर चढू नका, घाई करू नका, कारण आपला जीव खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्याच गोष्टीच्या रिलेटेड मी तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. मी हार्बर लाईन थ्रू वाशी गाडीने ट्रॅव्हल करत होते. GTBला मला उतरायचं होतं आणि GTB स्टेशनच्या खूप जवळ आमची ट्रेन एकदम झटका देऊन म्हणजे फोर्सफुली थांबली आणि इतका जोरात फोर्स होता की आम्ही पुढे जाऊन असं मागे आलो आणि आमच्या ट्रेनला बरीच गर्दी होती. मला असं कळालं की आमच्या ट्रेनने एका इसमाला धडक दिली आणि त्या इसमाचा पाय पूर्णपणे तुटला आणि तो जागेवरच बेशुद्ध झाला. सो थोड्या वेळाने म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास ट्रेन आमची तिथेच थांबली होती. त्या इसमाला बाहेर काढलं, प्लॅटफॉर्मवर घेतलं आणि त्याला तसंच ठेवण्यात आलं तिकडे ॲम्ब्युलन्सची वाट बघण्यासाठी, स्ट्रेचर येण्यासाठी. सो मी जेव्हा उतरले, ट्रेन व्यवस्थित रुळावर आल्यानंतर, व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मी उतरले स्टेशनवर आणि मी शेवटच्या डब्यामध्ये होते आणि त्या मला शेवटच्या डब्याच्या समोरच प्लॅटफॉर्मवर ठेवलं होतं. सो मी उतरल्यानंतर मी चेक केलं की नेमकं काय झालं आहे, माझी काही मदत होईल का. सो मी गेले आणि तिकडे RPFचे खूप सारे जवान आले होते. त्यांनी सांगितलं कोणाकडे स्कार्फ वगैरे आहे का. सो माझ्याकडे होतं अवेलेबल आणि त्या इसमाला जो की मृत नव्हता पावला होता, तो फक्त बेशुद्ध झालेला आणि त्याचा पाय तुटलेला, पल्स त्याचे चालू होते. सो मी स्कार्फ माझा काढला आणि मी त्या RPFला बोलले की दादा तुम्ही पहिलं त्यांच्या अंगावर टाका सगळे, कारण जे लोक ट्रेनमधून बघतात ते पॅनिक होतील त्यांना बघून. सो मी फटाफट स्कार्फ काढला आणि स्कार्फ त्यांच्या अंगावर टाकला, जे की ते बेशुद्ध होते अंकल ते, आणि 35 का 37 जवळपास त्यांचं 35 to 40 अप्रॉक्स एज असेल त्यांचं. सो मी स्कार्फ टाकला आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की जवळपास इथे सायन हॉस्पिटल आहे, मीही सायन हॉस्पिटलला चालले, तुम्ही फटाफट त्यांना सायन हॉस्पिटलला शिफ्ट करा आणि स्ट्रेचर वगैरे बोलवा. मग त्यांनी कॉल करून स्ट्रेचर वगैरे सांगितलं. स्ट्रेचर पण यायला जवळपास 10 ते 15 मिनटं लागली. तोपर्यंत तो इसम तसाच बेशुद्ध अवस्थेत पडला होता, पण त्याचा पाय पूर्णपणे तुटला होता. गाईज, एवढं धक्कादायक होतं ना ते. आणि